आमची लेकरं मंदिरात जातात आणि मंदिरात जाऊन आमची लेकरं देवाला सांगतात, देवा पास कर, देवा चांगले टक्के मिळू दे. अभ्यास केल्याशिवाय पडतील का टक्के चांगले? असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुम्ही जर अभ्यासच केला नाही आणि मंदिरात जाऊन फक्त नवस केला तर तुम्ही पास होणार आहात का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल, मेहनत करावी लागेल आणि मेहनत केल्यानंतरच तुम्हाला फळ मिळेल. कारण देवानेही सांगितलंय, तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका, फळ द्यायला मी बसलेलो आहे. आणि म्हणून आपण फक्त कर्म करायचं. कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोच्च कर्माणी. आपलं वाईट आणि चांगलं कर्म हे आपलं ठरवतं की आपल्याला स्वर्गात जागा मिळेल की नरकात जागा मिळेल. आपण अनेक वेळा म्हणतो मी फार मोठा परमार्थ करतोय, परंतु परमार्थ करत असताना अनेकांचं आपण मन दुखावतो, कुणाचा तरी अपमान करतो, कुणाला तरी कमी लेखतो. त्याच्यामुळे देव आपल्याला भेटतो का? नाही भेटत. परंतु आपण वाईट कर्म केले तरी आपल्याला वाटतं की आपल्याला स्वर्गात जागा मिळायला पाहिजे. वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं आपण चांगलंच कर्म करतोय. कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. पेड़ बोया बबूल का और तुम आम खाने की बात करते हो. जलाया घर किसी का तो जलेगा घर तुम्हारा भी. दुखाया दिल किसी का तो दुखेगा दिल तुम्हारा भी. हो कर्म है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात करते हो. आपलं जर कर्म वाईट असेल तर आपल्याला स्वर्गात जागा मिळणार नाही. कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करा. आणि हे कर्म आपण म्हणतो ना, आपण खूप मोठा परमार्थ करतो. आता तुमच्या गावात महादेवाची मंदिरं किती बरं? हे एक आणि एकच का? आणि सकाळी सकाळी अगदी 3 वाजेपासून आमच्या महिला मंडळी इथं मंदिरात येतात ना. मी महादेवाची भक्त आहे. मी आधी क्लिअर करते तुम्हाला, कारण मी सांगायला जाते काही आणि तुम्ही गैरसमज वेगळा करून घेतात. मी देखील महादेवाची भक्त आहे, परंतु माझं म्हणणं एकच आहे, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आमचा महिला वर्ग सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरात जातो. मंदिरात जात असताना जर आमचे भाऊ, कोणी भाऊ दादा उठले आणि त्यांनी जर सांगितलं आधी मला चहा करून दे, तर आमच्या माऊल्या सांगतात, अहो झोपाव गुपचूप, मला कोरा करकरीत महादेव सापडायचा आहे. आता कोरा महादेव, महादेवाला कोरा सापडण्यासाठी तुम्ही घरचा महादेव बिचारा उपाशी मरतोय, त्याचं काय? आणि घरचा महादेव जर आजारी पडला, महिला मंडळ, माझं कीर्तन कसं असतं, चालता बोलता आणि उत्तर देणाऱ्याला चांदीचं नाणं बक्षीस. पण मी काही देत नाही बरं का. अरे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील द्याल ना माऊली? हां, माऊली मनाचे श्रीमंत आहेत, घ्या बरं का सकाळी यांच्याकडनं आणि मला फोन करा, दिले असं. मी काय म्हटलं तुम्हाला, घरचे महादेव जर आजारी पडले तर सेवा कोणाला करावी लागेल? तुम्ही काही टेन्शनमध्ये आहेत का? उद्याचा भंडारा कसा होईल, पंगत खाऊ घालायची, वाढेल कोण, काय होईल, असं काही टेन्शन आहे का तुम्हाला? नाही ना. मग अगदी मन मोकळं बोलायचं ना. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अहो आम्ही सगळेच जण बरं का रोज इकडं तिकडं प्रवास करतो. रात्री 2ला 3ला आम्ही घरी पोहोचतो आणि तरीही दुसऱ्या दिवसाचा प्रवास आणि दुसऱ्या दिवसाचं कीर्तन आमचं अगदी काही दुखत असलं तरी आम्ही गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत राहण्याचा प्रयत्न करतो. पण तुमचं गावात अगदी 7च दिवसाचा सप्ताह असतो, तोपर्यंत तुम्ही सूर्यफुलासारख्या मानाखाली टाकतात. मग कीर्तन करायला वाटतं बोलावं की खाली बसावं. तुम्ही थकून गेले का ऐकून ऐकून? नाही ना. मग आपला घरचा महादेव जर आजारी पडला तर सेवा कुणाला करावी लागेल? बोला. हा बरोबर. त्या माऊलींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथल्या आता आम्ही शेत खानदेश कळला, बोलता बोलता एखादा शब्द इज्जास 8 घंटा राहिले आयराणी बोला नाही, असं
पण आला शब्द ओघाने तर तुम्ही समजून घ्या. बघा, जर आजारी पडले तर सेवा आपल्यालाच करावी लागते. म्हणून आधी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. आपलं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं पार पाडा. आपले सासू सासरे असतील, आपले पतिदेव असतील, आपली लेकरं बाळं असतील, यांचा आधी व्यवस्थितपणे सगळं काही व्यवस्थित जागेवरती करा आणि मग नंतर मंदिरात जा. आणि देव इतका भोळा आहे ना, देवाला तुम्ही कशीही पूजा केली तरी देव प्रसन्नच होतो. एक लोटा जल, बोला, पाठवून गेलं येतं सगळ्यांचं, तरी कोणी रिप्लाय देत नाही. एक लोटा जल सब समस्या का हल. एक लोटा जल सारी समस्या का हल. लेकिन मन में अगर हो तुम्हारा छल तो कितना भी चढ़ा लो जल नहीं मिलेगा फल. भेटेल का? मग जे आपल्याला जो परमार्थ करायचा आहे तो शुद्ध भावाने करा. दांभिक भक्ती काहीच कामाची नाही. तुम्ही मंदिरात किती तास बसतात याला काही अर्थ नाही, परंतु तुमचं वागणं कसं आहे त्याला अर्थ आहे. मला आता एक सांगा, मंदिरापर्यंत आपण कसं जातो? आपल्या पायाने चालत चालत जातो. हमारे आचरण हमें मंदिर तक ले जाते हैं. माऊली विठ्ठल मी काय म्हटली बरं आता? हमारा आचरण हमें मंदिर तक ले जाता है. तरी तुम्ही हो बी नाही, नाही बी नाही, काहीच नाही. मंदिरात आपण चालत जातो की नाही? हमारे चरण हमें मंदिर तक ले जाते हैं. हमारे चरण हमें मंदिर तक ले जाते हैं, लेकिन हमारा आचरण हमें भगवान तक ले जाता है, भगवान तक ले जाता है. म्हणून आचरण शुद्ध ठेवा आणि दांभिकतेला कधीच महत्त्व देऊ नका. मी सांगितलं ना, देवादिदेव महादेव अतिशय भोळं दैवत आहे. आणि किती भोळं आहे याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देते. बघा, हे आता तुमच्या गावात कोणती कथा चालू आहे? रामकथा चालू आहे. एका गावात शिवपुराण चालू होतं आणि शिवपुराणाची कथा चालू असताना सगळेच जण तुमच्यासारखे भाविक भक्त संपूर्ण पंचक्रोशीतले लोक तिथं कथा श्रवण करायला आले. आता कथा श्रवण करत होते, परंतु कथा श्रवण करता करता त्या गावात एक चोर आला. चोराला वाटलं आपणही कथा श्रवण करावी आणि चोराने कथा श्रवण केली. त्याच्यामध्ये आता कथाकाराने सांगितलं, एक लोटा जल सारी समस्या का हल. मग त्या चोराने मनातल्या मनात निश्चय केला, म्हणे देवादिदेव महादेव, तुमच्या भक्तीचं एवढं महात्म्य आहे आणि जर मला आज या गावात मोठं काहीतरी धन सापडलं, मोठी चोरी माझी झाली, तर मी आजपासून तुमचा भक्त होईल म्हणे. परंतु कथा संपली. कथा संपल्यानंतर तुम्ही सगळेजण घरी गेले आणि घरी गेल्यानंतर प्रत्येकजण प्रत्येकाच्या ओट्यावरती तुम्ही गप्पा मारत बसले. त्याच्यामुळे चोर संपूर्ण गाव फिरला, परंतु चोराला आता चोरी करण्याची संधी काही सापडली नाही. शेवटी चोर नाराज झाला आणि चोर पुन्हा मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर चोराला वाटलं की आता त्या देवादिदेव महादेवाला जा विचारावा की तू सगळ्यांनाच पावतो, तू भोळा आहे आणि मग मला का आज माझी इच्छा का पूर्ण केली नाही, विचारावं. म्हणून मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर एक आजीबाई आता अभिषेक करत होत्या. त्याला वाटलं कमीत कमी त्या आजीबाईंकडचा तांब्या तरी आपण चोरावा. आजीबाईंना सांगितलं, म्हणे आजीबाई मलाही अभिषेक करायचा आहे, हा तांब्या देता का? आजी म्हटल्या, माझ्या समोरच अभिषेक कर, कारण तांब्या हा सुनेनं माहेरून आणलाय. घरी जर घेऊन गेली नाही तर ती मला काही घरात घ्यायची नाही. आता आजी समोर अभिषेक करावा लागला म्हणून तांब्याही नेता आला नाही. आता इकडं तिकडं पाहत असताना मग त्या चोराचं लक्ष वर घंटा होता मंदिरात, त्या घंटेवरती गेला. चोर म्हटला जाऊ द्या, तो एवढासा तांब्या होता, परंतु आता घंटा भला मोठा आहे आणि हा घंटा जर आपण चोरला आणि चोरून जालन्याला जाऊन विकला तर त्याची जी किंमत येईल, जो पैसा येईल, तो आपण घरी देऊ. म्हणून त्या विचारानं त्यानं तो घंटा काढण्यासाठी प्रयत्न केला, परंतु चोराची उंची होती बेताची. बुटका होता चोर, त्याचा काही हात पुरेना. मग तो इकडून तिकडून उड्या मारत त्या घंटा काढण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले, परंतु घंटा काही उतरेना. मग काय करावं काय करावं,
त्यानं भरपूर विचार केला. त्याला वाटलं आता सगळे लोक झोपले, पुजारी बाबा पण झोपले आणि देवादिदेव महादेव देखील झोपले. मग म्हणे आता घंटा कसा काढावा. तर त्याने चक्क महादेवाच्या पिंडीवरती तो उभा राहिला आणि उभा राहून तो घंटा काढायला लागला. तो जसाही महादेवाच्या पिंडीवरती उभा राहिला तसं मात्र इकडं कैलास पर्वतावरती देवादिदेव महादेव उठून उभे राहिले. आणि पार्वती मैयानं विचारलं, म्हणे स्वामी कुठे निघालात. देवानं सांगितलं, म्हणे देवी अगं माझा कोणीतरी निस्सिम भक्त आहे. आणि देवीने अंतर्ज्ञानानं बघितलं. देवी म्हणे देवा तुम्ही इतके काय भोळे. म्हणे अहो तो चोर आहे आणि तो चोरी करण्याच्या हिशोबाने तुमच्या पिंडीवर उभा राहिला आहे, तुमचा अपमान करतोय. तुम्ही त्याला शासन देण्याऐवजी तुम्ही त्याला आणखी वरदान द्यायला निघाले. म्हणे अगं देवी तुला कळत नाही. म्हणे काय झालं. अगं म्हणे मला आतापर्यंत कोणी बेलपत्र वाहिलं, कुणी फळ वाहिलं, कुणी पाणी अर्पण केलं. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. अनेक प्रकारचं असं त्यांनी वाहिलं, परंतु पहिला भक्त आहे की याने मला स्वतःलाच अर्पण केलं. म्हणे पार्वती मैया म्हणे काय करावं या माणसाचं, एवढं बोळं माझ्या पदरात पडलं, काय करावं. पार्वती मैया म्हणे स्वामी जात आहात पण कमीत कमी तो 3-4 वरदान मागेल, एवढं 3-4 वरदान काही देत बसू नका. म्हणे ठीक आहे देवी तू बरं झाला आठवण करून दिली. मी आता त्याने कितीही मागितलं तरी मी त्याला एकच वर देईल. म्हणे ठीक आहे. मग आता इकडं आता देवादिदेव महादेव प्रकट झाले आणि चोराला म्हटलं की मी प्रसन्न झालोय, माग तुला काय मागायचंय. देव म्हणे बापरे काय बोडं दैवत आहे, खरोखर प्रसन्न झाले. मग देवाने विचार केला, देवानं कडं काय मागायचं. चोराने विचार केला आणि चोराने सांगितलं, म्हणे देवा माझी बायको ही धनाची लोभी आहे म्हणून तिच्यासाठी धन पाहिजे. माझ्या आईला दृष्टी नाही, ती अंध आहे, तिच्यासाठी दृष्टी दे. आणि मला अजून संतान सुख नाही म्हणून मला संतान सुख हवंय, म्हणून मला पुत्र प्राप्ती दे. किती वरदान मागितले, किती मागितले महिला मंडळ. तुम्ही का झोपून गेल्या, झोपल्या नाही ना. किती मागितले 3. आणि मग देव तथास्तु म्हणणार. तोपर्यंत देवादिदेव महादेव यांना आठवण आली की पार्वती मैयाने काय सांगितलंय, 3-3 4-4 वरदान देत बसू नका, काहीतरी एकच द्या. आणि म्हणून देवादिदेव महादेवाने सांगितलं, म्हणे तुला मी वर देणार पण एकच काहीतरी. म्हणे देवा जर बायकोला धन दिलं नाही तर ती मला घरात घेणार नाही. देवादिदेव महादेव म्हटले तुला जर 3-3 वरदान दिले तर माझी बायको मला घरात घेणार नाही. म्हणे कोणाची, देवादिदेव महादेव. देवांची ही गत आहे बरं का. तेव्हा आपल्या सामान्य लोकांची काय गत असेल सांगायलाच नको. आणि म्हणे मग त्यावेळेस चोराने पुन्हा विचार केला, देवादिदेव महादेव भोळं दैवत आहे, कसंही फसवलं तरी सहज फसतात. म्हणून त्याने विचारांती सांगितलं ठीक आहे देवा एकच वर द्या. म्हणे मग माग. आणि मग त्याने सांगितलं, म्हणे देवा मेरी माता सोने के महल में देखे पोता. काय मागितलं त्याने, मेरी माता सोने के महल में देखे पोता. आणि देवाने सांगितलं तथास्तु. देव आनंदात तिथं कैलास पर्वतावरती गेले, हाही आनंदात उड्या मारत घरी गेला. एकाच वरदानात मी सगळं मागून घेतलं, याचा आनंद याला होता. देवाला आनंद होता की मी 3-3 वरदान काही दिले नाही, एकच वरदान दिलं. देव आनंदात घरी आले. परंतु झालेला वृत्तांत पार्वती मैयाला सांगितला. आणि पार्वती मैया म्हणे स्वामी तुम्ही इतके कसे बोळे. म्हणे काय झालं देवी आता. अहो तुम्हाला कसं कळलं नाही, त्याने एकाच वरदानात सगळे मागून घेतलं. म्हणे कस काय. म्हणे मेरी माता सोने के महल में देखे पोता. मग त्याच्या आईला पाहण्यासाठी दृष्टी द्यावी लागेल, सोने के महल में मतदान द्यावं लागेल, आणि देखे पोता म्हणजे त्याला तुम्हाला संतान सुख द्यावं लागेल. अरे हो काय करावं देवी मला कळलंच नाही. आणि अशा पद्धतीनं देवादिदेव महादेव कसे आहेत, बोळो दैवत आहे. सारे जग का है वो रखवाला, मेरा भोला है सबसे निराला. बम बोले बम बोले बम बोले बोल, बम बोले बम बोले बम बोले बोल, बम बोले बम बोले बम बोले बोल. बोला देवादिदेव महादेव की हर हर महादेव. मग हे दैवत कसं आहे, भोळा आहे.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या वाजवायला पैसे लागतात का? मागून तर म्हणजे हात सुद्धा वरती झाले नाही हो. बघा मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगते, बगीचे की देखभाल माली से होती है, बगीचे की देखभाल माली से होती है और कलाकार की दाद आपकी ताली से होती है. क्या बात है. असा आनंद यायला पाहिजे. सप्ताहाचा आनंद याला म्हणतात बरं का. कारण फक्त गायनाचार्य, कीर्तनकार, मृदुंगाचार्य यांनी कितीही जीव ओतून काही सांगायचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर तिकडून आनंदाने आम्हाला प्रतिसाद दिला नाही तर तो आनंद वाटत नाही. शिवभोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझ्या चित्ती वाचे बदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. म्हणून ह्या भगवंताचं स्मरण करायचं ना, अगदी निस्वार्थ भावनेनं करा. देव देतो हो, देव तुमच्यात आहे, देव माझ्यात आहे. परंतु देवाचा नियम आहे, घेसी तेव्हा देसी. आपण जर थोडंफार काही दिलं तरच देव आपल्याला देतो. द्रौपदीला आता अनेक साड्यांचा पुरवठा केला, परंतु काय घेतलं होतं द्रौपदीकडनं? आधी काय घेतलं होतं देवानं? पुरुष वर्ग हुशार आहे, तर महिला मंडळले काय चिंदी बांधली होती आणि ती चिंदी घेतली होती म्हणून अनेक वस्त्रांचा पुरवठा केला. सुदामानं काय दिलं होतं देवाला? मुष्टीभर पोहे आणि त्याच्यासाठी सोन्याचा गाव दिला. म्हणून आपण जर देवाला थोडं दिलं ना तर देव भरभरून देतो. कधी कधी आता नेहमीचेच लोक आयोजक असतील असं जर होत असेल तुमच्या गावात तर इतरांनाही म्हणावं, आम्हीही कीर्तनकार घेतो, आम्हीही पंक्ती देतो. सप्ताहाला भरभरून मदत करण्याचा प्रयत्न करावा. जर ज्यानं 100 रुपये दिले त्याला देव 1000 रुपये देतो. ज्यानं सप्ताहाला 1000 रुपयाची वर्गणी दिली त्याला देव किती देतो? 10,000 रुपये देतो. पण आधी करून तर बघा.